नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फेरीवाल्यांच्या त्रासातून सोसायटीचे नरे पोलीस स्टेशन व अभिरुची पोलीस स्टेशन पोलिसांची धडक कारवाई। गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीत सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सतत ओरडून आणि भोंगे वाजवून त्रास देणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या त्रासातून अखेर सिंहगड रस्ता परिसरातील रहिवाशांची सुटका झाली आहे। नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नरे पोलीस चौकी आणि अभिरुची पोलीस स्टेशनने धडक कारवाई करत फेरीवाल्यांचे भोंगे जप्त केले व त्यांना चांगलाच दणका दिला। संबंधित सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरील फेरीवाले येऊन मोठ्या आवाजात भोंगे वाजवून विक्री करत होते। यामुळे वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता। स्थानिक नागरिक असूनही अनेक जण या विरोधात आवाज उठवण्यास घाबरत होते। अखेर ही गंभीर समस्या लक्षात घेऊन स्थानिक जागरूक नागरिकाने पुढाकार घेतला आणि सोसायटीतील 70 रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन नरे पोलीस चौकीत दाखल केले। तक्रार अर्ज मिळताच नरे पोलीस चौकीचे पीआय आसाराम शेट्टे यांनी अवघ्या 24 तासांच्या आत घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेतली। त्यांनी तातडीने चव्हाण साहेबांना चौकशीचे आदेश दिले। चव्हाण साहेबांनी तात्काळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सोसायटीत पाठवून विनापरवाना भोंगे वाजवणाऱ्या फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आणि त्यांचे भोंगे जप्त केले। पुढील कायदेशीर कारवाईसाठी तक्रारदार सोसायटीचे चेअरमन भनगेदादा व संबंधित फेरीवाल्यांना अभिरुची पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले। तेथे त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल केला जात होता। मात्र संबंधित मुलांचे वय अवघे 17 वर्ष म्हणजेच अल्पवयीन असल्याचे समोर आले। मुलांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून सौ धायगुडे मॅडम आणि चेअरमन भनगेदादा यांनी सुवर्ण मध्य काढत सामोपचाराची भूमिका घेतली। पोलिसांसमोर सर्व फेरीवाल्यांनी आपली चूक मान्य करत लेखी माफी मागितली आणि पुन्हा कधीही या सोसायटीत विक्रीसाठी व त्रास देण्यासाठी येणार नाही अशी हमी दिली। या समजुतीनंतर पोलिसांनी त्यांना ताकीद देऊन सोडून दिले। मागच्याच आठवड्यात स्थानिक नगरसेविका सौ भूमकरताई यांनी सोसायटीला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या। त्यावेळी देखील सौ धायगुडे मॅडम यांनी फेरीवाल्यांच्या या वाढत्या त्रासाबद्दल नगरसेविकांना अवगत केले होते। पोलिसांच्या या तत्पर आणि धडक कारवाईमुळे आता कुठे सोसायटीतील रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। लवकरच महापालिकेच्या नियमानुसार सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर फेरीवाले वर्ज्य सोसायटी असा अधिकृत बोर्ड लावण्यात येणार आहे। तक्रारदार व रहिवासी या यशस्वी कारवाईबद्दल सोसायटीतील सर्व नागरिकांनी नरे व अभिरुची पोलीस प्रशासनाचे पीआय आसाराम शेट्टे, चव्हाण साहेब, धायगुडे मॅडम आणि चेअरमन भनगेदादा यांचे विशेष आभार मानले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पुणे।